झुकेगा नहीं साला। तुम्ही बाहे असा फोटो काढताना एक दिवस माय आश्रमात 5-25 गार्डन वगैरे केलं मी, मग ते महिलांचं संमेलन ठेवलं तर मग ते असं करते म्हटलं जायचं याला विचारलं मी पोरायला म्हटलं हे काय म्हणे पुष्पातले ऍक्शन आहे। आता मला 4-5 सुना अवघ्या लाईनीत राहिल्या ना, म्हटलं बरं आहे ते झुकेंगा नाही साला साला दारू पिऊन नालीत पडला घरवाला नाही काकू दारू पिऊन नालीत पडला घरवाला बायकोले म्हणते झुकेंगा नाही साला। ते शब्द बोलत जा ना, एक पुस्तक घेऊन बसतो हार वापरते त्याने शरम ते लहान लेकरू, पण लेकरं खुश आहेत बस बढिया लेकर। बाबू इथं नको वाचू, घरी जाऊन वाचू, पुस्तक वापस घे। आता काय सांगितलं मला नेट लागला ना छाप्याने फुकट छापलं का मा बापाचा छापखाना आहे काय ठेवून द्या इथं आणि कीर्तन संपल्यावर तुझ्या बापाला पैसे मागतो, बापाले म्हणा खर्रा नको खाऊ मा मायले तुझ्या तोंडाचा वास येते आणि तुमच्या बुद्धीती कोणी खात असेल तर छक्के होताना खायचो नालायकी नोका करू ना। माय बापाचा सहारा आणणारे बेटा तुम्ही, मी पाया लागतो तुमच्या लेकरायच्या, तुमच्या ती खातात पोट्टे लहान लहान असून खर्रे खातात ना। मग खर्रा खाल्ल्यानं नपुसक झाल्यावर मग नवरा करता की बायको होता? बोला 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 लवकर, नवरा करता की बायको होत? बायको होय। मग बेटा चित भी मेरी और पड भी मेरी, तू काही बोल तरी तू फेलत आहे। झालं काय बायको होत की नवरा करत ते दोन्ही काही म्हण सारखंच आहे, ते बोलायची स्टाईल आहे लेखा। आता हा गजानन भाऊ कोण आहे मला जरी बाई सारखा आवाज आहे, मा भाऊ आहे पण मा सक्का भाऊ नाही, याची माय अलग आहे मा बाप अलग आहे, हे बोलायची स्टाईल आहे। अरे मा मोबाईलचा नंबर कोणता आहे तू नोट कर, नोट नको करू फक्त आवडे त्या पुस्तकात आहे ना लेखा, बस नको पाहू ना आतापासून तू नंबर नोट कर मला 9423-128 पुढचं सांग, उभा राहून सांग, पुढचं सांग 3 अक्षर आखरीची 143 म्हणजे काय ये मग तू जब जब मुझको पुकारे मैं चली नदी अक्षर धन्य ते माय बापरे कसं तुम्हाला पैदा केलं, धन्य त्या मायने त्या पप्पाले मेरा दिया दिया मेरा दिया तू जब जब मुझको पुकारे मैं आऊंगी पैदा किनारे। म्हणून हे जुन्या नवीन सिनेमाचं गाणं आहे आणि मी लहान होतो ना 40-50 वर्षाच्या अगोदर त्या काळात गाणे अलग चालत, प्रेम प्रकरण अलग चालत, हायब्रिडच्या वावरात धानाच्या वावरात ते गाणे अलग होते बाबू, तुम्हाला मालूम नाही, तुम्ही आता मॅन्युफॅक्चर आहात, तुम्ही टीव्ही निघाल्यावर मोबाईल निघाल्यावर झाले, आमचा त्या टाइम अलग होता जुना। आता मला नाव 69 आहे ना मला, आता काय कीर्तन करायचं वय आहे का मला, आता झालो मी। ते एक जण म्हणे आता म्हातारा झाला, म्हटलं तो बाप म्हातारा झाला तर मी कायचा म्हातारा झालो, मी तर 9 खंजेऱ्या वाजवायला तयारच आहो। आताही माझे कार्यक्रम महिन्यात 25 दिवस आहेत, डेली प्रोग्राम, कारण माझं कीर्तन झालं नाही तर मी अन्न खाऊ शकत नाही, माई नशा आहे। म्हणून आयोजकानं तुम्ही उपकार केले की माय कीर्तन ठेवलं, नाही तर मला जसं दारूवाल्याला दारू प्यायल्याशिवाय मोसमच नाही बसत त्याचा, असं माझं आहे।
जे लोक काम करतात ते काम पाहिजे, कारण नशा आहे ना हमेशा हमारा नफा ही नफा है, हमेशा हमारा नफा ही नफा है। मी पहिल्यांदा एक खंजेरी वाजवली अशी, मला आठवण देतात काही लोक महाराज खंजेरी ऐकवा म्हणे, आणि हा खंजेरीले गजानन भाऊ आहे. आईले सांगतो 52-55 वर्षापासून हा माझ्या सोबत आहे. आम्ही जरी सख्खे भाऊ नाही पण रामायणातले राम लखन सारखे आहो. पैशासाठी मेलो नाही. दोघं भाऊ आम्ही पैसा करता भांडलो नाही. त्यागाची दोघांची भावना आहे म्हणून आम्ही काय मग. आणि मला त्रास झाला की मा भाऊ मागच येते माय की तू मेरी जिंदगी है, असे तुम्ही भाऊ एकत्रित राहा. हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन एकत्रित राहा. या देशामध्ये आगा लावणं चालू आहेत हिंदू मुसलमाना. ये इस्लाम खतरे में है, हिंदू धोके में है. बौद्ध म्हणजे अलग अलग हिंदू बुद्धामध्ये आगा लावतात काही गावात. हे तुमचं शिल्ली चांगलं सुंदर गाव आहे, कारण आगा लावतात, जातीयवाद करतात. जुन्या काळी काय कमी जातीयवाद होता, पंक्तीत नव्हते बसू दे. तू मागायचा आहे, तू महाराचा आहे, तू चांबाराचा आहे. आणि आता भोंडेकर साहेब आले की कसा झटका बसला. राखीव मध्ये अति केली की माती होते. सत्यपालचं कीर्तन बंद पडलं एका स्टेजवर. मोजरी 50 पाल आहेत. तुम्हाला सांगतो भीम कंपनीले बुद्धिस्ट मंडळीले 2 बुद्धाचे पाल आहे आणि एक PhD झालेला आहे डॉक्टर पवन दवंडे, नगरकरचे जावाई, इंटरकास्ट. आणि ते लग्न म्या लावलं इंटरकास्ट. प्रेम करायच्या खिलाफ नाही मी. प्रेम करा, कोणीही जातीची असू द्या, पण डॉक्टरले डॉक्टरीन पहा, प्राध्यापकाले प्राध्यापिका, टीचरले टीचर. तुम्ही शिकत ना हो ना, पहिले शिका, पोटा पाण्याला लागा, मग प्रेम करा. हे पोट्टेन पोरी हे अगोदरच मॅट्रिक पासूनच चालू. कोणाचं पोरगा आहे रे इतकं जबरदस्त आहे. 9वी पासूनच. हाव ना गड्या, मोठं वाईट काम झालं. कसं होईल रे. शिवाजी महाराज आणि त्याच्यात हे पेनारे सुचू नाही देत. ते कविता राहिली, दारू पिऊन नालीत पडला घरवाला, बायकोले म्हणतो मैं झुकेगा नहीं. म्हणत जा, इन सभी ने देश को लूटा, मंत्री बनाओ हमको. इन सभी ने देश को लूटा, मंत्री बनाओ हमको. पिया तो क्या हुआ, मैं चुकेगा नहीं. मोटरसायकलवर टेबल सीट, वेग होता 80 आणि पोलिसांना म्हणतो मैं रुकेंगा नहीं. 2 रट्टे पाठीवर उबळा तेबळा पडला आणि उठल्यावर म्हणतो मैं उठेंगा नहीं. एसटी पुढे रस्त्यावर मधात उभा झाला आणि डरता नाही मैं किसको पीछे हटेंगा नहीं. म्हणून साला कुत्र्याची मौत मेला क्यों तो हटेंगा नहीं. आणि म्हणून हमें बुद्ध विहार में आना है. बुद्ध की ओर ना युद्ध ना दुःख, जीवन शुद्ध पाहिजे. आज भारताला आम्हा बुद्ध पाहिजे. माझे गाणे आहे. 10 रुपयाचं पुस्तक आहे, 250 रुपयाचे 8 पुस्तक आहे.
बुद्धाच्या लेकराईले पुस्तक वाचा सांगा लागत नाही. बाबासाहेबांनं शिकवलं. किती पोटात भूक लागली, 2 रुपये जवळ आहे, 1 रुपयाचं पुस्तक घ्या, 1 रुपयाचं काहीतरी खा. म्हणून बाबासाहेबाचे भीमाचे लेकर 14 ऑक्टोबरले करोडो रुपयाचे पुस्तक खरीदतात. 12 जानेवारीला सिंदखेड राजाला करोडो रुपयाचे पुस्तक विकल्या जातात. म्हणून माझे पुस्तक कीर्तन संपल्यावर नाही, धंदा नाही, ग्रामगीता आहे. जे यातलं आवडते ते घ्या. एक पुस्तक मी लिहिलं माझ्या जीवनावर नाही, काळाची गरज. या पुस्तकाचं नाव आहे सत्यानाश. एका घरात 50 क्विंटल कापूस होता बाबू, आणि एका बाईनं देवाले दिवा लावला. आता मेणबत्ती लावायची आहे, तर कुठं लावा? मोकळ्या जागी. यायनं जिथं कापूस तिथं मेणबत्ती, आणि त्या मेणबत्तीनं त्या दिव्यानं उंदिरानं वात दिव्याची नेली कापसावर. कापूस जळून खा. दिवा लावा, मेणबत्ती लावा, पण ते उदाहरण आहेत. मी छोट्या छोट्या गोष्टी मांडल्या याच्यात. एका इंजिनियरनं ती लाईन गेल्यामुळं फ्रीज मेणबत्ती जळली, मग मेणबत्तीचं लिक्विड जळलं, मग फ्रीजचा कलर जळला, मग कलर जळून आग लागणं, फ्रीज जळणं सुरू झालं, मग स्फोट झाला आणि पूर्ण घर जळून खाक. ऐकलं? साधी गोष्ट आहे. म्हणून अगरबत्ती लावायची आहे देवाले तर हिशोबानं. मोटरसायकल चालवायची आहे. तुम्हाला जवान पोरीले सांगतो, मोटरसायकल चालवायची असेल तर तथागताची शपथ आहे, बिना हेल्मेटची चालू नका. तुमची माय घरी वाट पाहते, तुमचा बाप घरी वाट पाहते, तुमच्याशिवाय कोणी नाही रे विद्यार्थ्यांनो. तुमच्या मायबापाले तुमचं जर कमी जास्त झालं तर त्या मायबापानं काय करावं? म्हणून हेल्मेट वापरा. काळाची गरज आहे, हेल्मेट वापरा. आणि तरुण पोरांनी दारू पिऊ नका. बिडी, तंबाखू, खर्रा, गुटखा आज बुद्धाले देऊन टाका, पाया लागा की बुद्धम शरणम गच्छामि, आणि आज माझ्या या 9 खंजेऱ्यामध्ये नाही तर याचे आवाज वेगवेगळे आहेत. चला मी हा आवाज तुम्हाला नेतो, तयारी करा. उतरा. तुमचं टेन्शन आलं आणि मधात लगविले जायचे गडबड करू नका. मी सुट्टी देईन. मी कार्यक्रम माझा 2 तासाचा आहे. मी काही रात्रभर तमाशा आहे का माझा? रातभर चालू देऊ? काही काही गावात रात्रभर कार्यक्रम करतात, पुऱ्या गावाले हन्यात आणतात, पुऱ्या गावाले वेटीच काऊन धरता तुम्ही लोक? मग तुम्हाला जर रात्रभर कार्यक्रम करायचा आहे तर लाऊडस्पीकर बाहेरचा बंद करा ना, आणि तुम्ही 2 रातात 2 दिवसात दणके घेत बसा ना. बाप त्याचा मेला आणि रातभर भजन करून राहिला. अबे बाप तो आला मेला, तू आमचे बाप काऊन मारत? तारतम्य ठेवा. माझ्या कीर्तनाचा वेळ राहते 8 ते 10. आज मी टाइमवर येऊन गेलो. मी टाइमवर जास्त चालतो. ज्यानं नियम सांभाळला बाबू तो वाचला.
ज्यानं नीवर बोट ठेवलं की काय राहते माग? बोला. नीवर बोट ठेवा, काय राहते माग? नियम. नीवर बोट ठेवा, यम. कुठवर भोगशील मौजा रे मग, इथे माझा फौजा रे मग, इथे माझा म्हणून फौजा. नियमात वागा. कुठवर भोगशील मौजा रे मग, इथे माझा फौजा. मी 2 खंजेरे वाजवल्या तर तमाशातली ढोलक काढली. नोट घे दुसरं गाणं म्हण. बाई गाणं दुसरं म्हण. इस्टेट गेली तर चालेल बाईसाठी. मला म्हणतात पुण्याची मैना, मला म्हणतात पुण्याची मैना. अशा या खंडेरीचे वेगवेगळे आवाज काढले. आम्हाला क्लासिकल नाही समजत. माझा नातू तबला वाजवते क्लासिकल, पण आपल्याला आम्हाला दोघंही भावाले हे नाही समजत. आमचं जांगळ गुत्ता आहे. गाणी सिनेमा चालीवरच लिहिले मी. आता गाणे सुंदर लिहिले मी. ते गाणं नाही. धनी मला बी कोणतं आहे रे ते? धनी मला बी दाखवाना. हा कसं आहे? नाही हवा भक्त पुंडलिका. म्हणा. हा हा उभा रे काळ शर तुला येते. हा भक्त पुंडलिका साठी धनी मला बी दाख. तू ये ना पुस्तक तर नाही. अबे ये ना. काय तब्येत चांगली आहे बेटा. पुणे कंपनीचं बियाणं आहेस तो तू. माहिती तो. तुझी कंपनी कोणती आहे? तुझं आडनाव काय आहे? नाव साकळवाडे. कसं? साकळवाडे आडनाव. साखळवाडे म्हणजे कोण्या कंपनीचं? तुझ्या मम्मीचं नाव काय? मीनाक्षी. आणि पप्पा? पप्पाचा कांताराम. कांताराम. मीनाक्षी प्लस कांताराम इज इक्वल टू तुझं प्रतीक. चांगलं आहे दोघांचं प्रतीक. निशाने चांगलं आहे. आणि मस्त म्हणतो तू भक्त पुंडलिका उभा राहिला धनी मला. जमलं. मी याच्यावर लिहिलं तुला म्हणता येईल. या नागपूर नगरीशी ज्योत लावली क्रांतीची, धनी मला दाखवला दीक्षाभूमी नागपूरची. धनी मला दीक्षाभूमी नागपूरची. पण ते काही भीमाच्या बाया म्हणते याच्यावर तुकडोजीचा फोटो आहे गाडगे बाबाचा आहे. आम्हाला भीमाचं द्या. अरे बा याच्यातच आहेत ना. तुमच्या डोक्यातून काढून टाका.
मी मिक्सर वापरत राहतो ना. सामाजिक समता, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हा सर्वेचा विचार मी आणि याच्यात जे फोटो आहेत ना, आई तुम म्हणाल हिरोईन आहे काय, माई बायको आहे. प्रत्येकानं आपल्या बायकोले श्रद्धा कपूर समजा, करिश्मा कपूर समजा, माधुरी दीक्षित समजा. समजले बाबू? दुसऱ्याची बायको आपल्या काय कामाची? लोय सुंदर आहे, काय कामाची? तिला टच करू शकते का माणूस? दुसऱ्या बाईचा नवरा आहे, बाई तुझा किती पती चांगला आहे, दुसऱ्याची कोण तारीफ करतो तू? आलं पाहिजे ना. आपली चटणी भाकर आपल्या घरात, आपली फाटकी साडी आपल्याला. रमाबाईनं गोऱ्या वेचल्या, गोऱ्या बनवल्या, पण बाबासाहेबाने 1 रुपयाची कमी नाही पडू दिली. एक दिवस तर रमा माता आपल्या मुलीला दवाखान्यात घेऊन चालली. तेव्हा काय का बुवारी हातात आहे, 3-4 खेप उठले, नक्की यायचं शिजर व्हायला. आलो होतानाही पैदा झाले, आता झाल्यावरही त्रास देतात. असं काय तो आलं नाही झालं काय? मग अर्जंट असेल तर असं दाबून बसणं बे. प्रेशर ब्रेकचा वापर करणं, हे सिंगल प्रेशर ब्रेक. नाही जमलं तर राईट वर लेफ्ट मार. याच्याही उपर जमलंच नाही तर दोन्ही चॅनल कट करणं बे आणि समोरची माती फेकायची. एवढा गड्डा पडला की ठिबक सिंचन सुरू कर. ढगाला लागली पाणी पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. नाही तर शिल्लीत एकामेकाने अडवा, एकामेकाची जिरवा. म्हणून लक्षात घ्या विद्यार्थी भावांनो, तुम्ही आपल्याला मजेत समाधान दिलं. मग हा पितळचा डब्बा वाजवला. मी 4थ्या वर्गात होतो. आता तू अंदाज लाव किती वर्ष झाले म्हणले. मग मी डब्बा लावला. आणि या खंडेरीनं मला अमेरिकेचा पुरस्कार भेटून दिला. म्हणून वाईट व्यसन करू नका, फटाके फोडू नका. फटाक्याने एक फायदा सांगा. आवाज आला. आणि काय फायदा झाला? फटाक्याचा आवाज आला, फायदा काय झाला? पण प्रदूषण झालं ना. आणि त्या बापाचा पैसा गेला. त्या बापाला कमायला नेट लागला. तर त्या भोकाच्या नागोबा तुला काय समजते बे फटाके फोडाय? म्हणून मी फटाके फोडायले त्या गुजरात्याच्या पोरात सांगत जाऊ. माझा मित्र होता, तो होता श्रीमंत, मी होतो नंगचोट. अखिल भारतीय नंगचोट मंडळ. खायची सोय नाही. मी माई गुजरात्याच्या घरी भांडे घासे आणि मी त्या पोरा संग राव. आणि तो फटाके फोडे उडले मारे नाही, तो फटाक्याला आगलाय आणि मी त्याच्या संग फटाका फुटला की रिकामे खोके मी जमा करू. बरोबर. फटाका फुटला की आपण काय करतो? फटाक्याला आग कोणलाय तो. मग मा आईले म्हटलं, आई 10 रुपये दे ना मला फटाका फोडायला. माई माय म्हणे तुला अक्कल नाही. अबे ते शेडजीचं पोरग आगत लावते की नाही, आवाज तर तुला येते त्यालाही येते. अशी होती माय. अशी आहे रमाई माय. तिनं स्वतः दवाखान्यात पोरीले नेता नेता बाबासाहेब आंबेडकरांचा टेलिग्राम आला बाळा. आता याला काही मालूम नाही आहे त्या भोकाचा नागोबा आहे. याच्या बापानं गमवून ठेवलं म्हणून 3-3 केप उठून राहिला आणि 3-3 केप. ज्याच्या बापानं कमवून ठेवलं त्याला पैशाची किंमत नाही ना. मा बापाले नव्हती म्हणून मला किंमत होती ना. म्हणून फटाका नाही फोडला. तुम्ही मा गाडीत या कार्यक्रम संपल्या.
औषधीच्या शिशीचे झाकणं हाताला आजी तो घे आजीचे पैसे दाब तिचे काही काही नाताईना आजीची गच्ची दाबून मारून टाकलं नोटा घेऊन घेतल्या असे प्रकरण म्हणून आजी नाही त्याले कथा सांगा बाबासाहेब आंबेडकर सांगा काय गरिबी जीवन जगलं बाबासाहेबांनी स्वतःच पोरग बिना औषधीच मेलं रे तुम्हाला तर आहे तर करून ठेवलं तुमच्या बापानं म्हणून तुम्ही रेषा मारून राहिले पोरापोरीनं मायबापाचा त्यागाचा त्याच्या घामाचा विचार करा मी केला म्या भोगलं अरे पंक्तीला घर सुटे व काकू कोणी जेवायलाच बोलाय नाही आम्हाला त्याच्यात मी शिंपी लहान जा मागा महाराज तर सोळा आता तुम्ही प्राध्यापक मेसराम वाहने न्यायाधीश नागपूर मी त्यांच्या घरी जाऊन आलो आता किती बदल पडला बाबू नाही तर मागा महाराले आता मी डबल रोटी तोच विकून लहानपणी तुमच्या आवळा होतो आणि डबल रोटी कोण खाय बुद्ध लोक आणि मुसलमान पुऱ्या गावात लहानपणी डबल रोटी विकू आज केवढा बदल पडला बाबू अभिमान आहे मला शिक्षण आले किती किंमत आहे आई अरे तुमच्या गावामध्ये एवढी क्रांती झाली की एवढी क्रांती आहे की पटवारी या गावची माधुरी ठवकर आहे टाळ्या वाजवा ग्रामसेविका बाय आहे इथं पटवारी कोणाकडे जावं लागते माधुरी ताईकडे पटवारी आहे तू तुझ्या गावातला किती राय सिल्लीतला रावण तू अवघ्यायला बोल तुझ्या जर पटवाऱ्याले अरे म्हटलं तर तू हजामत तहसीलदार आहे माया गावात एका जणानं पटवाऱ्याले शिव्या दिल्या आणि त्यानं केलं हरामखोरानं खोटं काम दुसऱ्याचं वावर खोटी खरेदी केली आणि पटवाऱ्याले म्हणे पैसे घे मा नावावर करून दे त्याले शौक होता आणि ते वावर मालच मले पटवारी होता लातूरचा आहे त्यानं सांगितलं हे सत्यपाल महाराजचं आहे मी खोटं काम नाही करत मले बोलवून घेतलं नावगे कागदपत्र दिले म्हणे तुमच्या बापाचं वावर यानं याच्या नावावर केलं आणि ते 1.5 एकर भेटेल होतं मले भूमिहीन आले पटवाऱ्याजवळ एवढी ताकद आहे म्हणून आपली गावातली गरमी ग्रामसेवकावर जमत नाही सरपंचाले 5 वर्षानं जावं लागते आता हे उपसरपंच सुखदेवे आहे ना सरपंच बाई आहे मा गावात ग्रामसेवक जेलमध्ये गेला आणि सरपंचही 2.5 वर्ष कायच्या पायी मालूम आहे भ्रष्टाचार थोडी गलती केली थोडा घसरला पाय तरी रडशील जन्म भरी आणि हा का अरे ज्या बायाईले चप्पल म्हणत नरकाचं द्वार म्हणत त्या गावात तुमच्या गावात सरपंच बाई आहे उपसरपंच माणूस आहे सुखदेवे आणि सरपंच मॅडम आहेत काय मी नाव लिहिलं होतं पटोडे मॅडम बरोबर आहे सरपंच ताई अध्यक्ष आहेत राकेश मेसराम तर उपाध्यक्ष आहेत प्रमोद भाऊ बनसोड बुद्ध विहार समितीचे कोषाध्यक्ष आहेत किशोर हुमनेजी आणि श्रमदानातून बुद्ध विहार बांधला काय रेकॉर्ड केलं भाऊ याले म्हणते संगम शरणम संघटना श्रमदानातून बुद्ध विहार बांधलं टाळ्या वाजवा अरे हा काय व्यायाम करत बसता असा त्याच्यापेक्षा कमी वाहन झटके घ्या नाही श्रमदान करा गाव झाला ग्राम सफाई करा काही काही गावात तरुण पोरं ग्राम सफाई करतात सरपंच ताई आहेत सुचित्रा ताई शेखर पडोळे 5000 लोकसंख्या आहे या गावची पण हेड माणूस कोण आहे
सरपंच हा बाई आहे. ज्या बाईले पायाखाली नरकाचं द्वार म्हणत आज कोणामुळं झाली ते बाई सरपंच. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच संविधानामुळं तुमच्या लक्ष्म्या राष्ट्रपती झाली आदिवासीची बाई. तुम्ही तरी बायकोचे पती आहे, ओनली हजबंड. ते बाई राष्ट्राची राष्ट्रपती आहे, तुम्ही तरी बायकोचे पती आहे. पुऱ्या देशाची राष्ट्रपती बाई आहे आणि हा अधिकार दिला. इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे घटना एवढं या महामानवाचे उपकार. सत्यपाल कीर्तन कोणामुळं करते मालूम आहे? हा तू कोणतं गलत काम कर, तुम्ही मुलीनं गलत काम करा, 4 वर्षाच्या पोरीच्या अंगाले वाईट नजरेनं टच कर, कोण धावून येते? कायदा भीमाचा. कायदा भीमाचा फोटो गुणाचा सोपून दिसे तुका नोटावर. असं आहे संविधान. सोपून दिसे तुका नोटावरी. किती शोभला वसंता भीमा नोटावरी. कायन नोटावरी. ओके किती शोभला वसंता भीमा नोटावरी. कायन नोटावरी. पूर्ण नको म्हणून दिवस निघन आपल्याला तर. म्हणून मायबाप माझी प्रार्थना आहे, एवढं मोठं काम केलं ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, बाबासाहेब, शिवाजीराजे, शाहू महाराज यायचे एवढे उपकार आहेत आई. हे जर आले नसते तर तुम्हाला इथं नसतं येऊ दिलं. बाहेर गाऊन जे नवरा बायको आले त्यांनी उभं राह एका जणानं, त्यानं बाहेर गाऊन आपल्या पत्नीला आणलं सोबत. लवकर एका जोडप्यानं आल्या काय एखाद्या तरी जोडप शेजारणीले आणलं ते नका राहू उभे, या ना एखादं जोडप या. आपल्याला आनंद वाटते दोघाईचा. या दोघही जण. बायको उभी राहिली, तुम्ही चेहरा ओळखला की चटकन येत जा. या लवकर. म्हणजे पत्रात पत्रात लिहिते रमा. अहो पत्रात लिहिते रमा. एवढी कशी असावी चिंता माझ्या रमाई मातेसाठी बाबासाहेबाचा. जय भीम, जय शिवराय. या मॅडम. भंडाऱ्याहून आले काय साहेब? कुठून आलात? मानेगाववरून आले. मॅडमले तुम्ही आणलं म्हणजे इच्छा मॅडमची जास्त होती ताई की साहेबांची? खरं सांगा इमान. थांबा बोलू नका ना तुम्ही. हा चांगलंय, असंच जोडी पाहिजे. तुम्हाला सुखाचा संसार तुमचा हो, आमचा आशीर्वाद तर नसते पण सदिच्छा आहे. लेकरं किती आहेत साहेब? आणि कोण्या नोकरीला? मग उद्योग धंदा करता का? शेतीचं काम करून कंडिशन अलगच दिसते. तुम्ही दोघही तसे वावरातले तर दिसत नाही. वावरात गेलं की डोबळं डांबळं तेल फेल कसं तर कसं. तुमचा साईड बिझनेस आहे काही म्हणत, खोटं नका बोल. राजकारण असं म्हणून त्या वावरातला चेहरेच नाही दिसून राहिले. दोन्ही जे वावरात झाले त्याचा सत्कार तुम्हीच करून द्या. जे बाई आज शेतात गेली आणि कीर्तन ऐकायला आली, आता तिनं उभं राहा. लवकर उभ्या राहा. गेल्या या मॅडम. जे वावरात गेली कष्ट केलं, तुमची ड्युटीत आहे ना दुकान सांभाळणं. आता याची पत्नी कटलरी दुकान सांभाळ, याची बायको कपड्या रेडीमेडची दुकान सांभाळ. तुम्हाला सार आहे ना. मग हे बाई शेतात गेली म्हणजे काही हलकट आहे का?
काम डोक्याच्या मालिश पासून तर जोड्याच्या पॉलिश पर्यंत पूजेचं आहे, महापूजा आहे. तुम्ही वावरात गेलते, माहित द्या त्यांच्याकडे. हा, काय केलं मग तुम्ही? माहित द्या. हा बोला. रोवायला गेलती. धान धान लावायला. आमच्याकडे धान नाही, कपास आणि तूर, एकरी 3 सोयाबीन. मला आत्महत्या करू. गव्हर्नमेंटचे लक्ष नाही. गव्हर्नमेंट लाडक्या बहीणवर लक्ष भरपूर आहे. आले ना 1500 600 वाढून येतील. घ्या, साडी दे. मला मेहनत करणारे आवडत, रिकामचोट लोक नाही आवडत. एक तर उद्योगी. हा, करा सत्कार यायचा. ताई वर आहे. आणि तुम्ही दादा हे बुद्ध विहार कमिटी कडून आहे. तिकडे पहा. टाळ्या ताई तिकडे पहा समोर. वा वा, धन्यवाद. पार्टी आभारी आहे. बसा तुम्ही बसा. बसा तुम्ही ताई. तुम्ही जा ताई. धान रोवायला गेले, मेहनत करायला गेले, तुम्हाला कोणा व्यायामाची गरज नाही. बचा, तसे काही वावरात नाही जावं लागत. कंडिशन बरी आहे तुमची, पण तरी तुम्ही करता. हे भाग्याची जोड, हे मेहनत आहे. नाही तर लोकाईले काही असलं की जातच नाही, आपल्याला शोभत नाही. हे आजकालच्या पोरीले नवरा कोणता पाहिजे मालूम? आता पोराईले बायका भेटणं मुश्किल आहे. आता पोट्टे मुंजे आहेत. तुमचं जमून गेलो, चांगले हिरो हिरोईनी सारखे दोघही, पण अक्कल शिक्षण नाही तुमचं दोघईचं. नोकरीचं नाही जमलं, पण तुम्ही निर्माण केलं ना. आणि गोड स्वभावचे आहेत बाई. मस्त आहे तो मालक. मेरा पती मेरा देवता, पिता भी आहे, पेत नाही, कोणतं लफलं नाही, व्यसन नाही, काहीच नाही. देव माणूस आहे. तुम्ही देवी माणूस आहात. साडी दे. अरे हे आपलं नियमानं आपलं राहतेच असं. माईक खाली ठेवा. माईक दिली दाखवा. तथागतानं जोड्याचं काम केलं. बुद्धानं युद्ध नाही शिकवलं, म्हणून जे बाई मायबापाकडे पळून असं, तिनं उद्याच नवऱ्याच्या घरी हा कार्यक्रम झाला की चालली जाय. किती दिवस राहते हो बापाच्या घरी? वहिनी वहिनी शेजारता करते, तू त्याच्या मोहात पडत. घ्या, टाका हात. टाका टाका टाका. तिकडे पहा समोर. टाळ्या. पहिले मातृदेव भव, मग पितृदेव. मुलं बाळ किती आहेत? 2च मुली. काही म्हटलं नाही मॅडम न किंवा एखादा पोरगा पाहिजे. तुम्ही पक्के फुले शाहू आंबेडकर विचारायचे. धन्यवाद. साडी दे. हे भावाची भेट आहे. धन्यवाद. हे तुम्ही खाऊन पिऊन बरे आहे. तुम्हाला चांगली नाही वाटली तर कोणाला देऊन टाकता. जावाई तुम्ही पुस्तक घ्या. जीवला हवा पोरीला मजा जावाई बुवा. अरे गाव नाही सांगितलं. तुम्ही कुठून आलात? किती 2-3 किलोमीटर आहे का? 5 किलोमीटर. असं प्रेम पाहिजे. पत्नीले नेत नाहीत लोक शेजारणीले घेऊन जाते मोटरसायकलवर बसून. तिने दुकानात नेतात, तिने खाऊ घालतात, तिच्या तोंडात अर्धा भाज्या खाऊ घालतात. एक भात. मग तिची मांडी जंगलात अशी, मग तिच्या नाकात बोट घालते. हे जवान पोट्टे पोरी तर धिंगाणे करतात. मग अभयारण्यात जातात. मग तिच्या नाकातून तोंडात बोट घालते. याच्या तोंडातून याच्या तोंडात. हटले को दलिंदर. हे कोणतं प्रेम आहे बे दलिंदर? अरे प्रेम करायचं आहे तर असा संसार पाहिजे. पत्र हात प्रेम पाहिजे ना आई. तुकाराम महाराज, जिजाबाई, ज्योतिबा, सावित्री. म्हणून माझ्या विद्यार्थिनी बहिणीला प्रेम जरूर करा, पण पहिले शिका. शिक्षण घ्या, मग प्रेम करा. माझ्या तरुणांनो,
अर्ध्या मधात जीवन बर्बाद करू नका आणि प्रेमात आत्महत्या करू नका. नाही तर काही काही गावात मुलगी मोबाईल आणते घरी, मग ते मम्मीला दाखवते मग एवढा मोबाईल आणला. मग तिच्या आईले एवढा इंटरेस्ट पुऱ्या वार्डात सांगते माझ्या मुलीने एवढा मोबाईल आणला. किती माझी मुलगी हुशार आहे. आज मोबाईल, उद्या ड्रेस, नंतर पैसे, चाललं वाळत आणि काही दिवसानं एवढा हँडसेट. मोठा मोबाईल भंडाऱ्याच्या सरकारी दवाखान्यात आणि त्याची रिंगटोन जू 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 जू. त्याचे गलत परिणाम आहेत, लक्षात घ्या. आखरी एंड वाईट, मग आत्महत्या करून मला. म्हणून भावांनो, इंटर का थांबे. किती वाजले पाय आपला 2 तासाचा, म्हणजे जास्त टाइम नाही घ्यायचा. ठीक आहे. माझी प्रार्थना आहे, मला पहिल्यापासून हे कार्यकर्ते म्हणत 12 पर्यंत 12. मी यायला एकच म्हणू, 8 ते 10, 9 ते 11. काय राहते साहेब, तुम्ही रात्रभर दणके घेत बसता. कलाकार ऐकणारे उठून राहिले, पाय पचून राहिले, निधून राहिले, चहा पिऊन राहिले, भजे खाऊन. येथे पाहिजे जातीचे एक माय नाही हल्ली. बसणाऱ्यातून या 2-3च पुट्ट्यानं यायच्या बापानं कमावून ठेवलं 2-3 जणांच्या. येईनच वान्यरा सारखे करून राहिले. नाही ते हे लेकर पा किती, या लेखी पा सावित्रीच्या लेखी चुपचाप आहे. काय ना पंचायत्या त्याच एवढ्या लेखी आहे त्या. रायव तू उभी, डोक्याला हात लावला, उभी राहतो. ये बेटा पाहून घे जागा. अरे अशी बसलेली आहे ना, तर तिनं असंही नाही केलं. तुम्ही किड्यासारखे करून राहिले. असं वाटते काय, कसं तुम्ही होताना काय कंडिशन होती, सरकच होती काय त्या टाइमले. बेटा कोण्या क्लास मध्ये? 10वी. बाबासाहेबांच्या जो मांडीवर मुलगा बिना औषधीचा मरण पावला त्याचं नाव काय? मागचे बोलू नका कुण्या, बोला. जाऊ दे, नाही मालूम. शिवाजी महाराजच्या आईचं नाव काय? झालं. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पप्पाचं रामजी. झालं. पाय पांचट आहे. तुम्ही लोक पिकअपच ना घेत, फक्त झुकेंगा नाही साला. अल्लू अर्जुन सांगत, सांग 200 रुपये देतो तुले, सांग ज्योतिबा फुलेच्या दत्तक मुलाचं नाव. मला मालूम आहे ना. बरं तेच विचारा, सैराटची हिरोईन कोण? बोला लवकर, तू नको बोलू नको, दुसऱ्या मुलांना बोला. मी माझ्या दीदीले रजिस्टर देतो बेटा. जिंदगी कोरी आहे. आता कोण्या क्लास मध्ये आहेस बेटा? 10वी. तुला काय व्हावं वाटते आगे? विचार नाही केला अजून. कोण्या रस्त्यानं जातोय हात नाही ठरवलं तर तू उद्देश कसा काय सफल करशील? तुला कोण्या रोडनं जावं लागेल विचार तर करावं लागेल ना. 10वीत आहे ना. माझ्या मुलानं ठरवलं तर डॉक्टर व्हायचं, झाला तो उद्देश. तुला डोक्यासमोर ठरवावं लागेल, हे घे आता तुझी जिंदगी कोरी आहे पण भरा लागेल बेटा अभ्यास करून. धन्यवाद दीदी. असाध्य ते साध्य करिता छायाच पाहिले बाबू. सांग ना तू तुझ्या धमक असेल तर सैराटची हिरोईन कोण? ये बेटा ये मा, तुम्ही रजिस्टर नाही बघ. ये ना कसा ढिला आहेस बे. तो माईक घे. नवरा करते की बायको होत? तो माईक घे, माईक घे, माईक तो माईक घे. पोरं खुश. काय नाव बेटा? सैराटची हिरोईन कोण? अर्चना. काय माणूस की तो, नाही तर अर्चित म्हणतात पोट्टे. हिरोचं नाव काय? बोल. अर्जुन.
अर्जुन कायले आला? 3 नाव सांगतो. परश्या, मग काय थांब. घरचा आणि बाहेरचा. वर्षिया लाईफलाईन बरोबर हे घे. काय लेकरू हुशार आहे. मरावे परी शिल्लीला पैदा व्हावे, त्याच्या घरी ऑपरेशन फेल झालं तर त्याच्याच घरी जन्म घ्यावे. हा, तू काऊन एवढा ढिला आहे? थंडा किती आहे तुला का? घे बस. मस्त भेटली आहे की नाही? धन्यवाद देतो. फक्त मरेपर्यंत बेटा निर्व्यसनी राहा. मला शपथ द्या. म्हणा अशा हात करा, रमाई मातेच्या अशा हात करा. जन्मानिमित्त आम्ही संकल्प करतो की जीवनात कधी कोणतंही वाईट व्यसन करणार नाही. भारत माता की जय. तथागत भगवान बुद्धांचा विजय असो. झालं. जिंकले भाऊ. त्या बाईले बसवा बर खाली. बाई बस, उभी नको राहू. बसून जा. मी सुट्टी देईन तेव्हा उठा. त्या बाईले बसवा रे. कसं रे गजा? काय लेखा? उघडा, ओपन कर रे. काय नाही, निघून नाही. भारत माता जय. बाई बरोबर. उभी नको राहू. बसून जा बाई. मंदात उठत तर राहायचं. तेच तर आहे ना. आई उदोग आई एक विज्ञानाचा प्रयोग. तुम्हाला जडीन ना बे माई जडीन. तुमची करून जाऊ देता. जगामध्ये जादू नाही. छत्रपतीला प्रसन्न होता भगवा झेंडा फडफडला. भगवा झेंडा फडफडला. अरे बाई बसा ना. उभे न करो. बसा. धन्य मराठा तो झाला. धन्य मराठा तो झाला. डोक्यातलं का? जगामध्ये जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही. साप चावल्यावर दवाखान्यात जा. हे अंगात कोणता महाराज बिमारी शेल कमी झालेत. जाऊ द्या. आता एंडिंग मध्ये चालतो. बाबू, जगात असा कुठला महाराज नाही की अंगारानं लेकरं होती. बाई आईले याचा आवाज दाबवा तुम्ही. हॅलो. हा आवाज दाबू नये तुम्ही गोरगरिबाचा. म्हणून तर बुद्ध विहार आता स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय. आणि तुमच्या साऊंडचं नाव मस्त आहे. गुरुदेव साऊंड डेकोरेटर. गुरुदेवानं, तुकडोजी महाराजानं ते संविधान, तुकडोजी महाराजाचं भजन संविधानावर लिहिलं की या भारतात बंधुभाव हे आहे संविधान. आहे तथागताचा विचार. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय. बाकी तुम्हाला भजन मालूमच आहे. सर्वांना न्याय भेटावा. कोणाले लहान मोठा, उच्च नीच, हा हलक्या जातीचा तो उच्च जात, हा हलक्या जातीचा आवाज वाढव, तो उच्च जातीचा, हा बामण, हा मांग, हा महार. मला सांगा, उच्च जातीनं 3 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला काय त्याच्या मायनं त्याला पैदा करताना?
आणि आम्ही मांग मार सांबार काय अर्जंट आलो मी येतो मी येतो मी येतो. म्हणून कोणी ब्राह्मण कुणी महार आम्ही एका माईचे लेकराव आमची माय आहे भारत माता. करू नका असा विचार अरे आता त्रास नाही तर पाणी नव्हते पिऊ देत एवढे जातीयवादी. म्हणून वामन दादांना गाणं लिहायला लागलं. पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग मिळल नाही मागत भर ग माझं झुलत गाड ग पाणी वाढ. आता बिस्लरीच्या बॉटल सत्यपाल महाराजसाठी कोण आणल्या भीमाच्या लेकराईनं. जे मळक्यातलं पाणी नव्हते पिऊ देत तलावातलं नव्हते पिऊ देत महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करायला लागला. आज बाबू बिस्लरीच्या फ्रीज आहे. हा बदल कोणामुळं शिक्षणामुळं. आमचं घर पंक्तीला सुटे कोणी भलाई नाही आम्हाला शिंप्याले न्हाव्याले लोहार आले कुंभार आले सोनार आले. आमच्या लहान जाती आहे. आता घराचं दुकानाचं उद्घाटन असलं तर महाराज सत्यपाल महाराज पॉप्युलर मी आता मा हातानं रेबीन काप्याला बोलावतात. ओबीसीच्या हातानं रेबीने कापणं कायचं जेवायले नव्हते बोलाव. मग आईले म्हणत जाऊ आई आपल्या गरीबाले जेवायले काऊन नाही बोलावत. माई माय म्हणे आपण गरीब आहो. म्हटलं गरीबाले जेवता नाही येत का. तुम्हाला दिवस बदलायचे आहेत माझ्या विद्यार्थी बहिणींनो. दिन बदलणे कोण आणि बदलतात तुम्ही तसे वागा तरुणांनो. दारू पिऊ नका लग्नात मस्ती नको करू. लग्न एक वेळा असते. अबे लग्नात हे धिंगाणे फटाके फोडू नको दारवा पिऊन नाचू नको. पण बायकोचं बायक पण घरी करतोय तू बेशर्म्यासारखा तिच्या मायच्या घरी करता लाज नाही वाटत तुला. ज्यानं आपल्या घरी पहिलं बाळणपण केलं त्या नवऱ्यानं उभं राहा नाही तर तिच्या मायच्या घरी. पहिली डिलिव्हरी कुठं माहेरी. का 50,000चा फटका बसते ना. मी माय 4ही पोरीचे बाळणपण मा 4ही सुनाईचे बाळणपण माझ घरी गेले. राहते का तुमच्यातलं कोणी उभं एखादा तरी मर्द. कि मा बायकोचं पहिलं बाळणपण मा घरी केलं. या काका ते तुम्ही नाही समोरचा कोट खाली बसा. मागचे उभे राहिले. तुम्ही उशीर केला ना त्याची उचारी त्याची मुसाफिरी. खाली बसा. होय या ते कुकळ गेलं. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. जय भीम जय शिवराय. तुमच्या चेहऱ्यावरून मा असा अंदाज आहे तुम्ही 25-30 किलोमीटरहून आले. तुमची तब्येत चांगली आहे. कष्ट करणारे माणसं सायकल घेऊन आले असा अंदाज वाटते मला तुमचं. आहे ना. मी वास यासाठी घेतला. 3 गिलास दारू पेली मी. कुठं पेले. टेके मारले. माझ्या नवऱ्यानं सोडलं दारू बायदेव पावलाय. हे कोण म्हणा वांजुटीनं लेकराचा अनुभव आहे काय तुम्हाला. लेकराचा अनुभव आहे काय. वांजुटीनं असं बोलू नाही. चांगला गाणं नाही नाही त्या बाईचा नवरा दारू पेले ना. दारू चांगली की वाईट. चांगली माझ्या शरीरासाठी चांगली आहे. भगवान बुद्धानं काय म्हटलं दारूवर. दारू हे पापाची जननी आहे. मग भगवान बुद्ध चुकीचे आहेत की तुम्ही चुकीचे आहे. मी चुकीचा आहो.
मी दारू पेल्याशिवाय राहत नाही. वय किती आहे? 65. काम काय करता? मी आता सध्या खाली जाऊ. अजवारी का नाही, दारूले पैसे कुठून आणता? अजवारी का नाही, मी पैसे कुठून आणता दारूले?